नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी कथा कादंबरी या चॅनलमध्ये. आज आपण पाहणार आहोत श्री कृष्णाचे अर्जुन केळुस्कर लिखित क्षत्रिय कुलावतंस, छत्रपती शिवाजी महाराज. प्रस्तावना. डॉक्टर सुभाष खंडारे. आपण वर्तमान स्थितीत लोकशाही व्यवस्थेत राहतो. लोकशाही म्हणजे लोकांनी लोकांसाठी चालवलेले सरकार. देशाच्या राजकारभाराची लोकशाही यंत्रणाही लोकहिताचे निर्णय घेऊन ते राबवित असते. या देशाचे सुरक्षा यंत्रणेसाठी देशाच्या सीमारेषेवर तैनात सैनिकी व्यवस्था असते. अंतर्गत सुरक्षेसाठी पोलीस यंत्रणा असते आणि देशातील लोकांच्या भरणपोषणासाठी त्यांनी विकासात्मक करण्याचे स्वातंत्र्य देणारी विकास यंत्रणा असते. यावर लोकांनी निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधींचे नियंत्रण असते. राज्यव्यवस्थेची ही आधुनिक यंत्रणा 16व्या शतकात राजेशाही शासनव्यवस्थेत महाराष्ट्रात श्री शिवाजी महाराजांनी राबविलेली दिसून येते. आज भारताच्या लोकशाही शासनव्यवस्थेवर जातीवादाने, धर्मवादाने डोके वर काढले आहे आणि एकमेकांविरुद्ध द्वेषाची पेरणी सतत सुरू असते. त्यामुळे भारत देशाची शांतता आणि समृद्धी विध्वंसात बदलताना वारंवार दिसत राहते आणि सारे देशवासी सतत दहशतवादात वावरताना दिसत राहतात. अशा वेळी श्री शिवाजी महाराजांच्या राज्यकर्तृत्वाचा त्यांच्या रयतेच्या प्रती असलेल्या जबाबदारीचा लेखाजोखा अभ्यासणे अतिशय जरुरीचे झाले आहे. शिवाजी महाराजांनी आपली आई, जिजाऊ, माँसाहेबांकडून नैतिक आणि व्यावहारिक शिक्षणाचे धडे घेतले. राज्यकर्त्यांसाठी आवश्यक असणारी मूल्ये त्यांनी आत्मसात केली. युद्धकलेतील सारी शास्त्र विद्या त्यांनी शिकून घेतली आणि सर्वात महत्त्वाचे, त्यांनी एक युद्ध कौशल्य विकसित केले. त्याचे नाव गनिमी कावा. या युद्धतंत्राच्या जोरावर शिवाजी महाराज क्षत्रिय कुलावतंस श्री छत्रपती झाले. लहान वयापासूनच त्यांनी मित्र जोडले. मैत्रीमध्ये आपपर भाव केला नाही. जाती धर्माची दुर्बलता आणि अहंकार त्यांनी स्वतः सोडला आणि इतरांस सोडावयास प्रवृत्त केले. आपले स्वतःचे राज्य असले पाहिजे या भूमिकेऐवजी रयतेचे राज्य म्हणजे लोकांचे राज्य ही भूमिका त्यांनी घेतली. कर्मकांडाला फाटा देऊन त्यांनी गडकोट उभारणी केली. परकीयांच्या ताब्यात असलेले किल्ले युद्ध करून आपल्या ताब्यात घेतले. किल्ल्यांची डागडुजी आणि दुरुस्ती केली. किल्ल्यावर पहारेकऱ्यांपासून किल्लेदारापर्यंत आपली माणसे नेमली. ग्रामरक्षणार्थ शेती, पर्यावरण यांचे रक्षण आणि विकासासाठी आज्ञापत्रे काढली. मुलांचे बालपण नैतिकरित्या त्यांना मिळावे म्हणून महाराज अतिशय दक्ष असत. जातीभेदाच्या पलीकडे त्यांची वागणूक असे. महाराजांच्या राज्यात माणसे जातीधर्मावरून ओळखली जात नसत. महाराजांच्या राज्यात सर्व जातीधर्मांच्या लोकांना महाराजांनी मावळा या एका शब्दात गुंफून टाकले. शिवाजी महाराज मुसलमानांचे वैरी होते. हा गैरसमज आतापर्यंत महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राबाहेर पसरविला जात असतो आणि हिंदू-मुस्लिम द्वेष सतत पेटत ठेवला जात असतो आणि दस्तूरखुद महाराज मुस्लिम द्वेष्टे होते, गो-ब्राह्मण प्रतिपालक होते असा दर्प मिरवून मने कुलषित करणारी यंत्रणा सारखी राबवत असे. असा द्वेष आणि दर्प माणुसकीला घातक असतो हे समजून घेण्यासाठी खरे शिवचरित्र वाचणे आवश्यक असते. त्यांच्या हातात या देशाचे शिक्षण आणि त्यांनी इतिहासाच्या अजरामर चरित्राची पायामल्ली करून त्यांनी जाती वर्चस्वाचे आणि जाती दुर्बलतेचे शिक्षण दोपदरी करून माणुसकी आणि विश्वप्रेमाची पार वाट लावून टाकली आहे. शिवाजी महाराजांनी मुसलमान राजांशी जशा लढाया केल्या तशाच इथल्या मराठा
सरंजामदारांशी सुद्धा लढाया केल्या. उलट मुसलमानी सत्तेच्या विरुद्ध केलेल्या लढाया ह्या त्यांच्या स्वतःच्या जातीय सरंजामाविरुद्ध केलेल्या लढाया जास्त आहेत. ही बाब स्पष्टपणे समोर आणण्यासाठी अस्सल शिवचरित्र वाचणे आवश्यक आहे. महाराजांनी आपल्या हयातीत आणि हयातीनंतर अस्सल लिखित दस्तऐवज कायम राहावे म्हणून बखर वाङ्मयाच्या निर्मितीसाठी प्रोत्साहन दिले आणि ह्या बखर वाङ्मयात तत्कालीन महाराष्ट्राचा अस्सल इतिहास उभा आहे. अर्वाचीन काळात या इतिहासाला डोळ्याआड करून काल्पनिक इतिहास लिहिणाऱ्यांची संख्या वाढली आहे आणि आपण लिहिलेला इतिहास खरा इतिहास आहे म्हणून जनमानसात रुजवण्यासाठी शाळा महाविद्यालयांमध्ये प्रतिपादित केल्या. खोट्याच्या मागे लागल्याने आपले आणि आपल्या समाजाचे पर्यायाने राष्ट्राचे किती नुकसान होते याचा अनुभव वारंवार येऊनही आपण चूप राहतो, खोट्याच्या मागे वावहत जातो आणि स्वतःचा आत्मघात करून घेतो. आता हे थांबावे असे वाटत असेल तर शिवाजीचे अस्सल चरित्र अभ्यासणे आवश्यक आहे. यासाठी इतिहासाची साधने जुळवून मोठ्या मेहनतीने कृष्णराव अर्जुन केळुस्करांची समग्र शिवचरित्र लिहिले आहे. त्या चरित्राची ही संक्षिप्त आवृत्ती राजेंद्र काटकर यांनी तयार केलेली आहे. महाराष्ट्रातील सगळ्या मराठी भावकांनी शिवचरित्र वाचावे. पूर्ण वाचणे कंटाळवाणे होऊ शकते. ही बाब ध्यानात ठेवून हे छोटे खाणी चरित्र तरी वाचावे याच हेतूने हा प्रपंच करण्यात आला आहे. वाचक याचा आनंद घेतील असा विश्वास वाटतो. डॉ. सुभाष खंडारे. मित्रांनो, तुम्हाला ही कथा आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.